नमस्कार मित्रांनो. आता आपण सर्वांना वेध लागलेले ते म्हणजे 12वी बोर्ड परीक्षेची. मग तुम्ही सीईटीची तयारी करा, जेडब्ल्यूची तयारी करा किंवा तुम्ही नीटची तयारी करा, तरी पण सर्वांचं इम्पॉर्टंट जे राहिलंय शेवटची नाही, जी पहिली पायरी आहे ती म्हणजे बोर्ड एक्झाम पहिले क्रॅक करायचे आणि त्यात चांगले मार्क्स पण घ्यायचे. कारण की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले स्कीम ऑफ मार्किंग वगैरे, इथं पण बघणारच आहे त्या व्हिडिओमध्ये. तर सर आता आम्हाला जेईला 75 कसे मार्क्स घ्यायचे बोर्डामध्ये, तर याचे एक एक व्हिडिओ आपण रिलीज करतच आहोत मित्रांनो. तर चला आज आपण केमिस्ट्रीचा व्हिडिओ बघणार आहेत. केमिस्ट्रीचा म्हणजे स्कीम ऑफ मार्किंग आणि इम्पॉर्टंट पॉइंट की कुठल्या टॉपिकचे कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारले जातात, या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हाऊ टू गेट मोर दॅन 75% और 75% इन बोर्ड एक्झाम. आणि आता आपण बघणार आहेत केमिस्ट्रीचं. तर केमिस्ट्रीमध्ये 75 मार्क्स कसे मिळवता येईल सर. आता आपल्याला बघायचे प्रॅक्टिकलचे आपल्याला 30 मार्क्स तर भेटणारच आहेत, त्यात विषयच नाहीये. तर आपल्याला आता आउट ऑफ 70 म्हणजे 70 मार्काचं आपलं काय असणार आहे, 70 मार्काचं आपलं थेरी पेपर असणार आहे. तर त्या थेरी पेपर मध्ये सर आम्हाला 50च्या वरती मार्क घ्यायचे आहेत. तर ते 50 मार्क्स जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फार गरजेचं आहे. आणि नंतरच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच तुम्ही लाईक करायचंय, आणि मी गॅरंटी देतोय तुम्हाला 100% आवडणार आहे. चला तर आपण बघूया आता. चलो, विद्यालंकार क्लासेस वेलकम्स यू. आता सर्वात पहिले आपण बघणार आहेत पेपर पॅटर्न. सर कसं असणार आहे, तर त्याच्यात आपल्याला माहिती आहे सेक्शन ए, बी, सी आणि डी 4 सेक्शन मध्ये हा व्हिडिओ असणार आहेत मित्रांनो. 4 सेक्शन मध्ये आपण हे झूमचा विषय इकडे हा बाजूला करून ठेवूया. आता बघा, पहिला जो सेक्शन असेल तो असेल आपला 10+8 म्हणजे 18 मार्क्सचा असेल. तर सेक्शन फर्स्ट मध्ये जे असणार आहे, ए मध्ये जो पहिला पॉइंट असणार आहे तो असणार आहे आपला महत्वाची गोष्ट. पेन कुठे गेलाय, येस. तर बघा, एमसीक्यूज विचारणार आहेत ते आपल्याला 10 मार्क्सचे. एक एमसीक्यूज एका मार्कासाठी असेल आणि व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे 1 सेंटेन्स मध्ये एक क्वेश्चन एका मार्कासाठी विचारणार, 1 सेंटेन्स मध्ये लिहायचे आहेत. दुसरं आहे बेटा सेक्शन बी मध्ये आपण बघू शकतो शॉर्ट आन्सर, अटेम्प्ट एनी 8. बरोबर आहे, अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12 म्हणजे 12 पैकी कोणते पण 8 सॉल्व्ह करायचे आणि एकाला मार्क असणार आहे 2. म्हणजे किती, सेक्शन बी किती मार्क्सचा झाला आपला, 16 मार्क्स आहे. त्यानंतर पुढे बघायचंय सेक्शन डी. सर इथं पण शॉर्ट आन्सर आहे, याच्यामध्ये अटेम्प्ट अगेन 8 आउट ऑफ 12. आता या 8 क्वेश्चनला मात्र मार्क्स किती राहणार आहे, एका क्वेश्चनला 3 म्हणजेच किती झालं, एक्सक्यूज मी, 24 मार्क्स. म्हणजे सेक्शन सी असणार आहे आपला 24 मार्क्सचा. आणि नंतर आपला लास्ट राहणार आहे सेक्शन डी, लार्ज आन्सर असणार आहे अटेम्प्ट एनी 3 आउट ऑफ 5. 5 पैकी कोणते 3 अटेम्प्ट करायचे आणि एका क्वेश्चनला मार्क आहे 4 म्हणजे 4 3 12 म्हणजे 12 मार्काचे. म्हणजे अशा आपला टोटल 70 मार्क्स जे असणार आहेत, 70 मार्क्सचा पेपर असणार आहे मित्रांनो. चला तर आता आपल्याला थोडं मार्किंग स्कीम बघायची आहे. आता आपल्याला याचं पूर्ण पेपरचं पोस्टमॉर्टम करायचंय. हा व्हिडिओ तुम्हाला परत सांगतोय शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला आउट ऑफ 70 जे आहेत ना, 70 पैकी 50 मोर दॅन 50 मार्क्स तुम्हाला पडणार आहे. फक्त मी काही ट्रिक्स आणि कोणते टॉपिक करायचे आहेत आणि त्या टॉपिक मधलं कोणता पॉइंट करायचंय, कोणतं बीट करायचंय, याच्यावरती आपण थोडंसं डिटेल जाणार आहेत मित्रांनो. तर बघा, आता पहिलं जसं असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बरेच स्टुडंट असे असतात की सर मल्टिपल चॉईस क्वेश्चन लिहायचे कसं, हा बऱ्याच मुलांचा गोंधळ असतो. तर बरेच मुलं काय चुका करतात, लगेच आन्सर लिहितात. चला वेळ कमी आहेत, घाबरायचं नाही. हा तुम्ही क्वेश्चन फर्स्ट अटेम्प्ट केला तर तोच कन्सिडर होणार, नाहीतर तुम्ही पहिल्या पेजवरती लिहिणार, मध्ये लिहिणार, शेवटी लिहिणार नाही. फर्स्ट अटेम्प्टलाच मार्क भेटणार तुम्हाला. त्यामुळं एकदाच प्रश्न लिहायचा. तुम्हाला जर 1-2 क्वेश्चन नाही आले तर वेट अँड वॉच, होल्ड करा थोडंसं. त्यानंतर सर्वात महत्वाचं लिहायचं कसं, ए बी सी डी किंवा असं लिहायचं का, नाही. दिस इज रॉंग सिस्टम. सर मग मी एक काम करतोय ना सर, मी त्याचं डायरेक्ट आयडियल, समजा फॉर एक्झाम्पल त्याचा आन्सर ए आहे आणि ते आहे आयडियल सोल्युशन. तुम्ही इथं ए लिहिलं नाही, फक्त आयडियल सोल्युशन लिहिलं. दिस इज द रॉंग. तरी तुमचे मार्क्स इथं मिळणार नाही मित्रांनो. तर मार्क्स कुठं भेटणार, फॉर एक्झाम्पल आन्सर आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये त्याचं लिहायचं ए आणि ए च्या समोर लिहायचं आयडियल सोल्युशन, म्हणजे हे झालं करेक्ट. बरेच मुलं आहेत ना फक्त एबीसीडी लिहून येतात किंवा डायरेक्ट त्याचा आन्सर लिहितात. तर दिस इज द करेक्ट वे टू राईट द आन्सर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स.
एक क्वेश्चन एका मार्काला आहे मित्रांनो. आणि जे सीईटी नीट आणि जेईची तयारी करतात त्यांच्यासाठी तर एकदम इझी आहे. 10 मार्क्स 10 मार्क मिळवणं एकदम सोपं आहे मित्रांनो. आता आपण पुढे बघूया. सेम डेफिनेशन बघा, डेफिनेशन एका मार्काची असतेच. आता या डेफिनेशन मध्ये आपण अनालिसिस केलेले बघा. फेब्रुवारी 22, मार्च 23, फेब्रुवारी 24 आणि 25 चार लास्ट 4 इयर्स अनालिसिस केलेले. 25 मध्ये बघा काय विचारलेलं आहे, ऑस्मोटिक प्रेशर, नंतर कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर, नंतर ॲटॉमिक इकॉनॉमी, पेप्टाइड बॉन्ड, झिरो ऑर्डर रिॲक्शन, युनिट सेल. आता हे सर्व जे बघा लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर मध्ये काय विचारलेलं आहेत ना, लास्ट 4 इयर 5 इयरचं, हे आपण या स्लाइड मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत. त्यामुळं हे आवर्जून परत तुम्हाला 4 वेळेस सांगतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, आता बऱ्याच वेळेस मी हे पूर्ण एक्सप्लेन करायला मला वेळ जाईल. त्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ तर आवडणारच, तो विषयच नाही शेवटपर्यंत बघणंच आहे. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर याची पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पीडीएफ करा. ओके, पीडीएफ लिहून टाका, कमेंट करा. नसता या खाली नंबर, जो खाली नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल. कारण की हे सर्व एक्सप्लेन करायला आपला व्हिडिओ फार लेंदी होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट करायचा आहे आपल्याला. तुम्हाला बाकी पीडीएफ भेटून जाईल. म्हणजे कोणत्या पॉइंट वरती फोकस करायचंय, की कोणते पॉइंट म्हणजे फ्रिक्वेंटली नेहमी विचारले जातात. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथं अनालाइज करता येईल मित्रांनो. चला नेक्स्ट आहे आता डेफिनेशन. त्याचीच मार्किंग स्कीम कशी असेल, त्याची मार्किंग स्कीम कशी असेल म्हणजेच आता आपल्याला बघायचं आहे की चॅप्टर नंबर 1 to 7 पर्यंत यायचे आहेत. तर त्याची जी आहेत म्हणजे फिजिकल आणि इनऑर्गॅनिक सेट पार्ट आहे, तिथपर्यंत जर आले तर तुम्हाला डेफिनेशन विचारतील. डेफिनेशनला तुम्हाला 1 मार्क ऍज इट इज भेटतील. तुम्हाला करेक्ट डेफिनेशन साठी तुम्हाला किती भेटेल, 1 मार्क्स. आता नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 8 to 14 आणि शेवटी कोऑर्डिनेशन एक मधला टॉपिक आहे आणि पॉलिमर तो बरोबर. या टॉपिक मध्ये तुम्हाला आता म्हणतील ना डिफाईन विथ एक्झाम्पल. तर डेफिनेशन साठी तुम्हाला किती मार्क्स भेटणार, हाफ, आणि एक्झाम्पल साठी किती मार्क्स भेटणार, हाफ. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही पेपर तर फुल अटेम्प्ट केला पण मार्क्स कसं काय कमी आले. तर त्याचं रिझन काय, आपण व्यवस्थित वाचत नाही. डिफाईन विथ एक्झाम्पल असतं तेव्हा मात्र आपल्याला बघायचे एक्झाम्पलला मार्क्स काढता कामा नये, एक्झाम्पल लिहायचे. आता बघायचे आपल्याला डेरिव्हेशन वरती क्वेश्चन येतो. तो क्वेश्चन असतो 2 मार्काचा. म्हणजे आता सेक्शन बी कडे आपण जर बघितलं तर बघा इकडे फेब्रुवारी 25 परत 24 23 आणि 22 याची मी तुम्हाला कशावरती डेरिव्हेशन सॉरी नॉट डेफिनेशन. सो डेरिव्हेशन कोणत्या पॉइंट वरती विचारलेले आहेत तर हे मी या स्लाइड मध्ये सांगितलं दाखवलेले आहे. बघा तुम्ही बघू शकतात, व्यवस्थित एकदम इलॅबरेट करून बघू शकतात, व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकतात, स्क्रीनशॉट पण काढू शकतात. नसता पीडीएफ तर तुम्हाला भेटणारच आहेत. नेक्स्ट आता हे डेरिव्हेशन कोणत्या टॉपिक वरती विचारतील सर, म्हणजे मॅक्झिमम जे डेरिव्हेशन आहे ते ऑब्विसली कशाचे असणार आहेत, फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे जे आपले पहिले 6 टॉपिक आहे, सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स, हे जे आपले 6 टॉपिक आहेत त्याच्यावरतीच डेरिव्हेशन विचारणार आहेत मित्रांनो. त्यामुळे लक्ष असू द्या, हे डेरिव्हेशन करताना ते 2 मार्क्स आपल्याला तिथं भेटू शकतात. आता त्या डेरिव्हेशनला आपल्याला मार्किंग स्कीम बघायची मित्रांनो. मग आपल्या डेरिव्हेशन मध्ये बघा बऱ्याच वेळेस आहे की सर मला डेरिव्हेशन मध्ये अर्धच जमतं. काही टेन्शन नाही, अर्ध लिहा, काळजी करू नका. कारण की तुमच्या एका स्टेपला मार्क आहे. फॉर एक्झाम्पल बघा, बेसिक फॉर्म्युला जरी तुम्ही लिहिला तरी तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे, हाफ मार्क भेटणार आहे. ओके, कंडिशन जरी लिहिली तुम्ही तरी तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे, हाफ मार्क्स भेटणार आहे. आता इक्वेशन सॉल्व्हिंगला तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे, हाफ मार्क. आणि फायनल एक्सप्रेशन जे असणार आहेत बघा इथं विथ कंडिशन आहे, त्या फायनल एक्सप्रेशनला तुम्हाला हाफ मार्क भेटणार आहे. त्यामुळे मार्क्स कुठं करतात, जसं मॅथमॅटिक्स मध्ये होतं तसंच इथे न्यूमेरिकल, सेम फॉर फिजिक्स, सेम फॉर मॅथमॅटिक्स, सेम फॉर केमिस्ट्री, डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल साठी. आता पुढे जर बघितलं तर डायग्राम वरती जास्त क्वेश्चन फक्त एकाच टॉपिक मधून विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या जितक्या पण डायग्राम असेल, जसं ड्राय सेल आहे, SHE आहे, बरोबर आहे. सो हे जे हे बघा इकडे दिलेले लीड अक्युमिलेटर सेल, H2O2 फ्युएल सेल, हे क्वेश्चन कधी आलेले आहे, फेब्रुवारीला 25 24 23 आणि 22 SHE. म्हणजे त्यातल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या ज्या पण काही डायग्राम आहे त्या डायग्राम वरती एक क्वेश्चन जनरली येत असतो. त्यामुळे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा डायग्राम मात्र लक्षात ठेवा आणि ड्रॉ करा. मग आता सर मार्किंग स्कीम कशी असेल, काहीच नाही, फक्त एवढं जरी तुम्ही ड्रॉ केलं तरी तुम्हाला हाफ मार्क भेटणार आहे मित्रांनो. सॉरी इथं 2 मार्काचं असणार आहे, सॉरी. तर इथं तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे, 1 मार्क्स भेटणार आहे बेटा. आणि याला
तुम्हाला काय करायचंय माहिती आहे, लेबल करायचंय. तर या लेबलला किती मार्क्स असणार आहे, 1 मार्क असणार आहे. या लेबलमध्ये तुम्ही 1-2च लेबल केले तर तिथं फक्त तुम्हाला हाफ मार्क भेटेल. पूर्ण लेबल केले, 4 लेबल केले तर तुम्हाला किती मार्क भेटेल, डिपेंड ऑन त्या डायग्रामवरती असणार आहे. तर आपल्याला बघायचंय ते लेबलिंगला 1 मार्क आहे आणि बाकीचं याला पण 1 मार्क आहे मित्रांनो. चला तर दुसरं बघू, डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश मध्ये जनरली जर मॅक्झिमम कोणता क्वेश्चन विचारला तर तो असतो लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. त्यामुळे ते एक करायला विसरू नका, ते एक महत्वाचं आहे. परत दुसरं, कोणतेही 4 पॉईंट म्हणजे 1, 2 आणि हा झाला 3 आणि 4, हे कोणतेही 4 पॉईंटला तुम्हाला मार्क्स किती भेटणार माहिती आहे का, 2 मार्क्स मित्रांनो. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल तर लिहून ठेवा, किंवा तिसरा पॉईंट माहिती असेल आणि वेळ असेल, टाइम मॅनेजमेंट पण फार महत्वाची आहे. वेळ असेल तर तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे, लक्षात असू द्या. सॉल्व्ह करायचा इन द सेन्स तिसरा पण पॉईंट लिहायचा आहे, नसता नाही लिहिलं तरी चालतं, कारण की एनी 4 पॉईंट म्हणजे, परंतु हा आणि हा कम्पॅरिझन पाहिजेत हा, कारण की डिस्टिंग्विश आहे. डिस्टिंग्विश म्हणजे हा असा आहे तर तो तसा कसा असणार आहे. तर असं नेक्स्ट पुढे जायचंय आपल्याला, पुढची स्लाइड बघायची आहे आता. ड्रॉ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचे जे आहे ते जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले हा क्वेश्चन असतो मित्रांनो. तो पण पहिल्या म्हणजे काय म्हणतात सेक्शन फर्स्ट मध्येच येतो, डेफिनेशन 1 मार्काची. त्यासारखंच तिथं स्ट्रक्चर, ड्रॉ स्ट्रक्चर येऊ शकतं. तर बघा जनरली स्ट्रक्चर कशातले येतात, ऑर्गॅनिकचे जर असेल तर आपल्याला कळेल. मॅक्झिमम तुम्हाला सांगतोय कसं, समजा पी ब्लॉक असेल तर पी ब्लॉकचे स्ट्रक्चर विचारले जातील इनऑर्गॅनिक मधून. त्याच्यानंतर हे झालं इनऑर्गॅनिक मधून विचारलेलं बघा, सल्फ्युरिक ऍसिड झालं, थायोसल्फ्युरिक ऍसिड झाले. 2025 म्हणजे लास्ट इयरची गोष्ट आहे. आणि 24ला काय विचार, नायलॉन 6, नॅचरल रबर आणि एक्सेट्रा. तर हे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, तर हे कशामधनं आहे, पॉलिमर मधनं आहे. दुसरा आणखी एक टॉपिक आहे जे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतात, तो आहे बायोमॉलिक्यूल. आठवतंय इथं मी एक्झाम्पल दिलेले आहे बघा, ओके, ग्लायकोसायडिक लिंकेजचे, कळतंय. तर इथं मी ते एक्झाम्पल दिलेले आहेत मित्रांनो, हे बघू शकता. डायरेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करा, तुम्हाला 1 मार्क भेटणार आहेत मित्रांनो. तर हे झालं, स्कीम ऑफ मार्किंग पण झाली. आता न्यूमेरिकल्स कशात येतात, फक्त फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. मग तिथं येतं कोणतं, सॉलिड स्टेट, नंतर सोल्युशन, आयोनिक, परत आपले 6 टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असतात. न्यूमेरिकलसाठी बघा बऱ्याच वेळेस स्टुडंटला असं वाटतं न्यूमेरिकलची भीती वाटते, जनरली नीटचे स्टुडंट, बरोबर आहे, किंवा जे काय म्हणतात फक्त आपलं बोर्डाचाच अभ्यास करायचे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांचं मॅथमॅटिक थोडं वीक आहे त्यांच्यासाठी प्रॉब्लेम असतो. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही हाफ मार्क कसा घेऊ शकता बघा. 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन असतो. हाफ मार्क फक्त गिवन जरी लिहिलं तुम्ही, गिवन डेटा बघा तिकडे दिलेलं आहे. सो गिवन डेटा जरी लिहिलं आहे तरी तुम्हाला, ओके, तरी तुम्हाला हाफ मार्क भेटणार आहे. आणि फाइंड त्याचं फाइंड केलं त्याचं आन्सर तर त्याला म्हणायचं हाफ मार्क. त्याचा फॉर्म्युला जरी येत असेल, फॉर्म्युला जरी लिहिला तरी त्याला हाफ मार्क आहे. सोल्युशन लिहिलंय त्याला हाफ मार्क आहे. आन्सर आलंय त्याला हाफ मार्क आहे. आणि प्रॉपर SI युनिट लिहावं लागेल मित्रांनो, इथे लक्षात असू द्या. बरेच स्टुडंट आहे की ते SI युनिट लिहित नाही आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम म्हणजे कोणता, हाफ मार्क कटून जातो तुमचा. म्हणजे 2 असेल तर 1.5च पडतो, 3 असेल तर 2.5च पडतो. त्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवायचं. सर न्यूमेरिकल्स बघा, आता मी प्रत्येक स्टुडंटला एक लक्षात द्यायचंय, न्यूमेरिकल्स आहे ना 80% न्यूमेरिकल्स आहेत. जितके पण न्यूमेरिकल्स आतापर्यंत लास्ट 10 इयर मध्ये जे विचारलेले ते 80% न्यूमेरिकल्स फ्रॉम टेक्स्ट बुक मधून विचारलेले आहेत. आणि टेक्स्ट बुकच नाही तर सॉल्व एक्झाम्पल जे आहेत ना, सॉल्व आणि अनसॉल्व एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो, हे न्यूमेरिकल्स आर फ्रॉम टेक्स्ट बुक, व्हॅल्यू चेंजेस अँड युनिट चेंजेस, फक्त व्हॅल्यू आणि युनिट चेंजेस असेल. आणि बघा इथं सांगितलंय 80% न्यूमेरिकल्स आर फ्रॉम सॉल्व एक्झाम्पल. म्हणजे सॉल्व एक्झाम्पल जरी केलं तरी तुम्हाला 100% त्या न्यूमेरिकल मध्ये मार्क्स पडणार आहेत, एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. तर फोकस ऑन टेक्स्ट बुक किती महत्वाचं आहे कळालंय. ती म्हणजे बोर्डाची एक्झाम जर असेल तर त्या बोर्डाच्या एक्झामसाठी ते टेक्स्ट बुक फॉलो करणं, ते यूज करणं किती गरजेचं आहे तुम्हाला आता कळालं असेल. ती भगवद्गीता समजा बोर्डामध्ये जर तुम्हाला अबव 80 मार्क्स आणायचे असेल, अबव 75 मार्क्स आणायचे असेल तर. दुसरी गोष्ट आहे सर टेक्स्ट बुक, आता आपले विद्यालंकरचे जे स्टुडंट आहे तर तुम्ही काळजी करायचं कामच नाही. तुमच्याकडे जे आहेत ती आपली नोट्स आहे बघा, ही नोट्स तुम्ही बघितलेली आहेतच, तुम्हाला माहिती आहे बघा, ही जी नोट्स आहे आपली, ही बोर्डाची नोट्स आहे. यामध्ये पूर्ण हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स इथं दिलेले आहे बघा. प्रत्येक क्वेश्चन दिलेला आहे, त्याचे पॉईंट दिलेले, पॉईंटला कसे मार्क्स असतात हे पण आपल्याला कळतं. ही जी ही एक्झाम ही क्वेश्चन, हा जो टेक्स्ट बुक आपण केले, सॉरी, ही जी आपली नोटबुक आहे, ही
सॉरी, ही जी आपली नोट्स आहे या नोट्समध्ये आपण टेक्स्टबुकचे सॉल्व पण क्वेश्चन घेतलेले आहे आणि अनसॉल्व पण घेतलेले आहे, म्हणजे एक्सरसाइज जे पूर्ण सॉल्व करून दिलेली आहे बघा केमिस्ट्रीची नोट्स. विद्यार्थ्यांना माहित असेलच विद्यालंकारच्या, तुम्हाला काही बाकीचं सांगायचं कामच नाही. बाकीच्यांना कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला खालच्या नंबरवरती, तुम्हाला नंबर देण्यात आलेलाच आहे. पुढची जी गोष्ट असणार आहेत मित्रांनो आपले, कारण की आपल्याला लवकर लवकर घ्यायचे, लेंदी बनवायचं नाहीये, परंतु आपल्याला मार्क जास्त घ्यायचे, त्यामुळे किती लेंदी बनलं तरी चालतो, कारण की या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 80 अँड अबव मार्क्स येणार म्हणजे येणार, हे मी कॉन्फिडेंटली सांगतोय तुम्हाला. बस एवढंच करा जे सांगतोय तितकं. आता बघा, रिएजंट्स नेम विचारले जातात, 1 मार्काचं सेक्शन 1 मध्ये तो क्वेश्चन असतो. तिथं त्यामध्ये हॅलो अल्केन्स म्हणजे जेवढे पण ऑर्गॅनिकचे टॉपिक आहेत आपले, त्या टॉपिक मध्ये जे पण रिएजंट असेल, फॉर एक्झाम्पल ल्युकास रिएजंट, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रेट ZnCl2, किंवा मग ते हिन्सबर्ग रिएजंट विचारतील, त्यानंतर बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड त्याचा आन्सर आहे. बस तेवढं लिहायचंय, स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय, विषय संपला मित्रांनो. तुम्हाला 1 मार्क आरामशीर भेटलेला आहे, समजून घ्या. 1 मार्क तुम्हाला इझिली भेटलेला आहे. बघा, हे जे 1 मार्क आहे म्हणजे हे फार महत्वाचे मित्रांनो बरं का, 1 मार्क. कारण इथं तुमचं करेक्शन होता कामा नाहीये, कारण की तुम्हाला ओव्हर रायटिंग पण करायची नाहीये, कारण की लमसम मार्क आहे तुम्हाला मित्रांनो, इथं हे सोडायचं नाही. दुसरं रायटिंग केमिकल रिॲक्शन. बघा, आता केमिकल रिॲक्शन 2 किंवा 3 मार्काला सेक्शन बी किंवा सी मध्ये येतो. त्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये मार्किंग कशी असणार आहे, त्यातलं करेक्ट फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड जरी लिहिलं, समजा NaOH असेल, तरी तुम्हाला किती मार्क असणार आहे, हाफ मार्क इथं देण्यात येणार मित्रांनो. करेक्ट मीडियम म्हणजे अल्कलाईन आहे का ऍसिडिक मीडियम आहे, बरोबर, हे जरी मेन्शन केलं तरी तुम्हाला तिथं मार्क्स भेटणार आहे मित्रांनो, नसता मार्क्स कमी होतात. दुसरं आहे करेक्ट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 95% H2SO4 घ्यायचंय का 60% घ्यायचंय का 20% घ्यायचंय. अल्कोहोलची रिॲक्शन आठवली असेल, तितका वेळ नाही आता सर्व घेण्यासाठी. आता करेक्ट पर्सेंटेज असेल तर 50% इथं आलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन, आणि नंतर पर्सेंटेज किती आहे. त्यानंतर करेक्ट प्रोडक्टला मेजर किंवा मायनर प्रोडक्ट असेल तर मित्रांनो तिथं तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. त्यामुळं रिॲक्शन लिहिताना फार काळजीपूर्वक रिॲक्शन लिहायची, पूर्ण रिॲक्शन लिहिल्या गेली पाहिजे. आणि त्याचा जो इंटरमिडिएट लिहिलाय का इथं, इंटरमिडिएट जर त्याचा रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट असेल मित्रांनो, त्याला सुद्धा मार्क असतो, लक्षात असू द्या. ह्या इंटरमिडिएट नेहमी लक्षात ठेवायचा, असा ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे. ओके, का लिहायचा इंटरमिडिएट, बिकॉज इट हॅज शॉर्ट लाईफ. म्हणजे काय, इट इज हायली अनस्टेबल. हा काही काय म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठीच येतो आणि लगेच कन्वर्ट होतो प्रोडक्ट मध्ये. आपल्याला माहिती रिॲक्टंट, इट इज रिॲक्ट विथ रिएजंट, मग काय देतो तो प्रोडक्ट, पण प्रोडक्टच्या अगोदर मध्ये काय बनतं, इंटरमिडिएट. तर तो अनस्टेबल स्टेट असते. ती इंटरमिडिएटला आपण काय लिहायचंय माहितीये का, आपल्याला लिहायचंय ब्रॅकेटमध्ये लिहिलं, फक्त इंटरमिडिएट लिहिलं ब्रॅकेट नाही लिहिलं, नो मार्क्स. त्यामुळे ब्रॅकेट मेन्शन करायला विसरू नका मित्रांनो. दुसरं आहे नेम रिॲक्शन वरती. कधी 1 मार्काला असतो, कधी 2 मार्काला असतो, कधी 3 मार्काला असतो. फक्त कधी आता मार्किंग ऑफ म्हणजे स्कीम ऑफ मार्किंग, एक्सक्यूज मी, पाणी प्यावं लागतंय मित्रांनो, कारण की व्हिडिओ आपल्याला लवकर बनवायचे आहेत. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि बोर्डाची एक्झाम पण आली. 18 तारखेला आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे, विसरू नका बरं का. 18 तारखेला सकाळी 10:30 वाजताच तुम्हाला जायचंय. कुठं जायचंय, 10:30 वाजता तुम्हाला 10:30 वाजता जायचंय मित्रांनो. ओके, एक्झाम हॉलमध्ये एंट्री भेटणार आहे, तर बी रेडी फॉर दॅट. ते 3 तास जर तुम्हाला ओके एकदम जोशमध्ये आणि होशमध्ये पेपर लिहायचा असेल तर हा व्हिडिओ परत मी सांगतोय शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता नेक्स्ट बघा, नेम रिॲक्शन आपल्याला माहिती आहे, क्लेमेन्सन्स रिॲक्शन्स, रोझनमंड, गेटरमन्स. ओके, वॉट एव्हर ह्या रिॲक्शन मी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे. स्टेफन्स रिॲक्शन, वर्ड सिंथेसिस, वर्ड फिटिक्स, विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन्स, या सर्व नेम रिॲक्शन आहे. याच्यामध्ये कधी कधी काय होतं माहितीये का, फक्त आयडेंटिफाय विच नेम रिॲक्शन इज दिस. फक्त तुम्ही नाव जरी लिहिलं, ओके, स्टेफन्स रिॲक्शन, वर्ड्स रिॲक्शन, तरी तुम्हाला 1 मार्क भेटतात, जर 1 मार्काचा असेल. दुसरं, रिएजंट विचारतात, कोणता रिएजंट असेल, वाय वी यूज द ड्राय इथर इन कुठं, वर्ड्स सिंथेसिस मध्ये. बरोबर आहे. आता ते विचारणार नाही वाय म्हणजे हा नीट जेईचा आपण पुढचा एक्सप्लेनेशन आहे, परंतु मी त्याचं एक सॅम्पल दिलेलं आहे, तिथं ड्राय इथर पण लिहायचंय. सो इथं ती रिॲक्शन बॅलन्स करायची आहे, त्याला 1 मार्क आहे. कधी कधी फक्त बॅलन्सिंगसाठी विचारतात, 1 मार्क. पुढे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोडक्ट काय असेल, तर प्रोडक्ट जर काढला तर तिथे 1 मार्क असतो. आणि कधी कधी कम्प्लीट रिॲक्शन विचारतात. फॉर एक्झाम्पल, राईट द एल्डॉल कंडेन्सेशन, कधी कधी क्रॉस एल्डॉल कंडेन्सेशन, क्लेमेन्सन्स रिडक्शन्स, किंवा SN1 SN2 रिॲक्शन असेल,
ते SN1 SN2 नेम रिॲक्शन नाहीये, पुढे आपल्याला बघायचं आहेतच. बघा, नोट्स अँड एक्सप्लेनेशन, बरोबर आहे. आता बघायचंय 2 आणि 3 म्हणजे सेक्शन कशामध्ये येणार आहे, B आणि C मध्ये. इथं बघायचे आपल्याला कोणतं काय विचारलं एक्सप्लेनेशन. हॅलो फॉर्म, एक्सप्लेन हॅलो फॉर्म रिॲक्शन. मी इतक्या रिॲक्शन लिहिलेल्या आहेत, इतक्या जरी रिॲक्शन केल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जनरली परत मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, क्लासमध्ये पण सांगितलं असेलच, विद्यार्थ्यांना लक्षात असेल, या 2 रिॲक्शन फार महत्वाच्या आहे मित्रांनो. SN1 आणि SN2 मॅक्झिमम टाइम यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नेहमी आलटून पालटून याच्यावरतीच क्वेश्चन असतो. हा जो क्वेश्चन्स आहेत कोणता, नोट्स अँड एक्सप्लेनेशन मध्ये, म्हणजे राईट अ नोट्स ऑन SN1 रिॲक्शन or explain SN1 or SN2 reaction or write a note on hello form reaction. हे बघा, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळालं. किंवा मग इकडे बफर ऍक्शन असेल खाली, बरोबर आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असेल, तर या ज्या मी ज्या PDF मध्ये जे क्वेश्चन लिहिलेले आहेत, या PDF मध्ये मी ज्या नेम रिॲक्शन लिहिलेल्या आहेत किंवा जे नोट्स लिहिलेले आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, यावरतीच मॅक्झिमम फोकस करायचा आहे. 100% तुम्हाला 80 अँड अबव मार्क्स तुम्हाला पडणार आहेत. लिहून देऊ का बॉन्डवरती लिहून देऊ शकतो मित्रांनो. एवढंच करा आणि पेपर झाल्यानंतर परत मला सांगा की सर या व्हिडिओचं काय असलं, या व्हिडिओचा किती फायदा झालेला आहे. परत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला परत सांगतो याचा अर्थ. ओके, इसमें कुछ तो इम्पॉर्टंट है मेरे प्यारे दोस्तों. नेक्स्ट, अब IUPAC नॉमेनक्लेचर पे जनरली एक क्वेश्चन होता ही है. अब IUPAC नॉमेनक्लेचर बोले तो सब ऑर्गेनिक केमिस्ट्री के जितने भी कुछ टॉपिक होंगे, मतलब हैलो अल्केन्स एंड हैलो एरीन से लेके पॉलीमर तक, ओके, उस पे भी होगा. और दूसरा जो इनऑर्गेनिक में तो एक ही है, कोऑर्डिनेशन कंपाउंड. मैं हमेशा बोलता हूं कि कोऑर्डिनेशन कंपाउंड ये इनऑर्गेनिक का ऐसा एक टॉपिक है कि बहुत सारे मार्क्स मिल सकते हैं, क्योंकि उसको ज्यादा कुछ रटने का काम नहीं. सिर्फ जिसको बेसिक आता है इनऑर्गेनिक का, तो भी वो टॉपिक है ना, वो इजीली कर सकता है. उसे मोर देन 6-7 मार्क्स के ऊपर उसमें मार्क्स मिल सकते हैं. कहाँ पे, IUPAC नॉमेनक्लेचर, मतलब सॉरी कोऑर्डिनेशन कंपाउंड में. IUPAC नॉमेनक्लेचर का एक ही आता है क्वेश्चन. नेक्स्ट है एप्लीकेशन यूजेस इन्वायरमेंटल इफेक्ट. अभी जैसे हेलो फॉर्म होगा, अल्कोहल, फिनॉल, व्हाटएवर, ईथर, उनके जो यूजेस है वो वहां पे अपने को लिखने का है. 1 मार्क्स का होगा तो भी 2 लिख देने के यूजेस. कितने यूजेस लिखने के, 2 यूजेस. 2 मार्क्स का होगा तो 4 यूजेस लिखिए. गॉट इट. अभी नेक्स्ट कहां पे आना है, अल्कोहल, फिनॉल, ईथर, हेलो अल्केन्स, अल्डिहाइड, अमाइंस, बायोमोलिक्यूल, पॉलीमर्स एंड कोऑर्डिनेशन कंपाउंड. ये जो इन्वायरमेंटल इफेक्ट है वो आप लोगों को यहाँ पे मेंशन करना है मेरे प्यारे मित्रों. लास्ट में और एक इंपॉर्टेंट चीज है, जनरली एक और क्वेश्चन पूछा जाता है, दैट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ने तर ते कशामध्ये माहिती आपल्याला, P ब्लॉक मध्ये, आणि कशामध्ये फार झालं, D ब्लॉक म्हणजेच काय, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये. आणि जनरली मॅक्झिमम जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं गेलं असेल तर ते 3D सिरीजचे. कोणत्या सिरीजचे, 3D सिरीज वरती जास्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे परत इनर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे D आणि F ब्लॉकचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला ॲब्रिव्हिएशन फॉर्म पण लिहिता आला पाहिजे आणि लॉंग फॉर्म पण लिहिता आला पाहिजे मित्रांनो. बाकी तर तुम्हाला माहितच आहे की सर एलिमेंट लक्षात राहत नाही, तर मी व्हिडिओ टाकलेलेच आहे. सोळुंके किंवा विद्यालंकार क्लासेस कोणतं चॅनल असेल, सोळुंके क्लासेसच्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेले असेल. हाऊ टू रिमेंबर द एलिमेंट्स नेम एंड यू ऑलरेडी नो हाउ टू रिमेंबर द एटॉमिक नंबर. नहीं तो स्टूडेंट को मालूम है विद्यालंकार की, वो पूछ सकते हैं आप लोग. मेरे प्यारे मित्रों, यहाँ पे मैं फिनिश कर रहा हूं, लेकिन तो भी आपको नेक्स्ट 1 मिनट देना है, क्योंकि अगर आप लोगों को लगता है की सर ऐसे ही कुछ व्हिडिओ चाहिए सर 10th के लिए, 12th के लिए, किंवा नीट साठी, JEE साठी, MHT, CET साठी कसा जास्त स्कोर करायचा आहे, हाऊ टू स्कोर मोर दॅन 99 पर्सेंटाइल इन CET, JEE, बराबर आहे. अगर आपको वैसे व्हिडिओ चाहिए, किंवा सर नीट मध्ये 600च्या वरती कसे मार्क पाहिजे, जर मित्रांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजेच तुमच्या पालकांना किंवा विद्यार्थी मित्रांना विचारतोय मी, तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एक मोटिवेशन लागेल, मला तुमच्याकडनं एक कमिटमेंट लागेल मित्रांनो. तुम्हाला एकच गोष्ट करायची, हा चॅनल सबस्क्राईब करा. मला याला 500 सबस्क्राईब करायचे आहे, 500. मला 500 सबस्क्रायबर पुढच्या 10 दिवसामध्ये पाहिजे मित्रांनो. तर मला तुम्ही कमिटमेंट करा, हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सेकंड थिंग, महत्वाच्या काही गोष्टी आहेत की हाऊ टू मेंटेन
द प्रेशर ऑफ 12th बोर्ड, नीट, JEE एक्झाम्स किंवा आणखी काही मोटिवेशन, कधी कोणी डिप्रेशन मध्ये गेलेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण परत व्हिडिओ घेऊन येणार आहेत मित्रांनो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की सर हे एक्झामचं प्रेशर आम्हाला हँडल नाही होते, तर त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बनवणार आहेत. तर मला कमिटमेंट करा 500 मला याच्यामध्ये काय पाहिजे, सबस्क्रायबर पाहिजेत मित्रांनो. कारण की मी आताच परत हे नवीन विद्यालंकार क्लासेसचं चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो, आणि होप सो की तुम्ही ते सबस्क्राईब करणार आणि ते तुमच्या फायद्याचं होणार आहे. दुसरी आणखी एक गोष्ट, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्वाचं, जर तुम्ही 12वीला नाही आहात तरी पण मी तुम्हाला सांगतो, तुमचे भाऊ बहीण असेल, आजूबाजूचे असेल किंवा तुमचे रिलेटिव्ह असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. चलो टाटा, बाय बाय.